बघा बघा सातारकर कुणाच्या कुठे युत्या चालल्या सामान्य नागरिकांना तर समजत नाहीये. त्याच्यापेक्षा चेसचा डाव सोपा असतोय मला वाटते. युत्या वाचून दाखवतो. सातारा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, कराड उत्तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, कराड दक्षिण भाजप विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी. मान भाजप विरुद्ध राष्ट्रवादी इथपर्यंत सगळं परफेक्ट आहे. आता इथनं पुढं चेसचा डाव बघा कसा पलटतोय. गेम कॉम्प्लिकेटेड होती. इथनं पुढे कोरेगाव भाजप व शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस. फलटण भाजप व राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना. पाटण भाजप विरुद्ध शिवसेना. इथं युती तुटली. आता महाराष्ट्रात सरकार आहे तिन्ही पार्टींचं. बीजेपी, शिवसेना आणि राष्ट्रवादी. आपल्या साताऱ्यात 8 लोकेशन वरती थोडस कन्फ्युजन झालंय. सातारा का गेम ऑफ थ्रोन्स आहे तेच समजेना. ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या फक्त जनतेच्या विकासासाठी. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही बनवता युत्या आणि आम्हाला बनवताय. सगळ्यात भारी इंटरेस्टिंग युती वाटलेली ती म्हणजे बीजेपी आणि MIM ची एका लोकेशन वरती झाली होती. देवाभाऊंनी कॅन्सल केली. पण देवाभाऊ तुम्ही तर म्हटलेला अजितदादांबरोबर युती नाही. राजकारण आहे, गमती जमती होत राहतात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट वन.